देवा देवा, कसलं पोरग रे बाबा हे. मला काका कधी तो काय माहिती किती वाट बघायची यांची. एकदा थंडी वाजू राहिली किती. अरे हे सोन्या, मला वाटलं तू रिटेशनला गेलाय तू. हा, तुला तिकडे यायला काय झालं रे? वा वा वा, आता स्टेशनला गेलो बघा. इथे थंडी किती वाजवायची. अरे मी पाहुणा आलो तुमच्या घरी, तुला कळायला पाहिजे. तुला एवढं पण नाही कळत का? हा का, मग तुम्ही पाहुणे तर नीट घरी यायचं ना, कशाला आम्हाला परेशान करता. काय म्हणला? तुला त्या बापाने शिकवलं नाही वाटतं पाहुण्याशी कसं बोलायचं ते? हो, सगळं शिकवलंय. तुम्हाला शिकवलं का नाही लहान लेकराला परेशान नाही करत म्हणून. देवा देवा, कसलं पोरग रे बाबा हे. कशाला आलो काय माहिती. अरे बापरे, म्हणजे देवाला मानतो वाटतं अजून. पण देवाचे कर्म माहित नाही कसं वागायचं कसं नाही ते. काय म्हणला? आता तू मला शिकवणार कर्म काय असतात ते? नाही नाही, आम्ही कशाला शिकू, आम्ही तर लहान लोक. हॅलो, अरे हा तुझा मुलगा आहे का? असं अपमान करायसाठी बोलावलं का मला तू? हो काका, कोणा फोन लावला तुम्ही? हा, मी इथूनच वापरत जातो, काही गरज नाही मला तुझ्याकडे यायची. आपण कशासाठी मला बोलवलं तू इथं? आणि मुलाला पाठवलं इथं? हो काका माफ करा. हो काका, खरंच माफ करा. पप्पा नका सांगू काका. अरे देवा, हे काय झालं माझ्याकडून. आता काय करू, पप्पा झाले मारणार मला आता. ए, ऐक, तू आहे ना तू एकदम नालायक मुलगा आहेस. तुला पाहुण्याशी कसं वागायचं माहिती नाही. हो काका सॉरी, माफ करा. पण घरी चला, नाही तर पप्पा लय मारतील मला. तू त्याला ऐकतच आहेस. जा, मी पण जातो. हो काका, असं ना करू ना प्लीज, चला ना. कशाला आलो काय माहिती ते आपण करून घ्यायला. देवा देवा देवा, आता काय करू. एवढी मोठी गलती माझ्याकडून झाली. हे देवा, वाचव आता. आता तुला कोण नाही वाचवणार? तू आता राम भरोसे.